हाय, हॅलो, नमस्कार सर्वांना आणि आज मी व्हिडिओ इंट्रोपासूनच चालू करत आहे आणि माझा आवाज अजूनही बसलेला आहे. तो तुम्हाला नीट येत आहे का आय डोंट नो. बट तुम्ही प्लीज समजून घ्या. आणि आज बघू शकता तुम्ही व्हिडिओची सुरुवातच झालेली आहे जत्रेने आणि मी व्हिजिट केलेला आहे आमच्या इथे सुरू झालेल्या कोकण महोत्सवाला आणि तिकडे प्रचंड गर्दी होती. कारण वीकेंड असल्यामुळे खूपच लोकं तिकडे आलेली होती आणि तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल की आपल्या आजूबाजूला जत्रा असल्यावर किती मज्जा वाटते आपल्याला आणि खूप छान वाटतं त्या जत्रेमध्ये फिरायला. म्हणजे नेहमीच्या रेग्युलर गोष्टीच असतात तिकडे, काही वेगळं किंवा असं काही नसतं. या उलट सगळं एक्सपेन्सिव्हच असतं तिकडे बघायला गेलं तर. पण एक वेगळीच मजा असते की आपण फिरायला जाणार आहोत जत्रेमध्ये किंवा हिंदीमध्ये आपण मेला असं म्हणतो की बाजूला मेला लागलेला आहे, त्यामध्ये आपल्याला जायचं आहे फिरायला. तर वेगळीच एक्साइटमेंट असते आणि ती सेम एक्साइटमेंट आमच्या सगळ्यामध्येच होती, म्हणजे स्पेशली माझ्या आणि राजमध्ये. तर त्यामुळे आम्ही आमच्या पेरेंटना खूप कन्व्हिन्स केलं की आपण जाऊन येऊया, थोडं फिरून येऊया, काय काय नवीन आहे तिकडे ते बघूया. तर आम्ही पूर्ण फॅमिली मिळून त्या जत्रेमध्ये फिरण्यासाठी गेलो होतो. आणि खूप साऱ्या गोष्टी होत्या. तुम्ही स्टार्टिंगला बघितलं असेल की मोजितोचं एक स्टॉल होतं. त्यानंतर वेगवेगळी पापड, लोणची इकडे लावलेली आहेत आणि त्यानंतर वेगवेगळे स्टेशनरीचे दुकान्स होते. नोवेल्टी टाईप सगळं होतं, म्हणजे क्लिप्स अँड ऑल. तर तिकडे सगळे क्लिप वगैरे सगळं अवेलेबल होतं. ते आम्ही काही बघत होतो, मम्मा आणि मी, आणि त्यातले काही आम्ही घेतलेली आहेत. इकडे गावरान खरवस अवेलेबल होता आणि स्पेसिफिकली तुम्हाला माहितीच असेल की कोकण महोत्सव म्हटल्यावर सगळी कोकणातली जे स्पायसेस असतात किंवा लोणची असतात किंवा सुकी मच्छी असते, ड्राय फिश असते. आता हे तुम्ही बघू शकता इकडे कोकमा आहे ते आम्ही बघत होतो. कोकम आगळ देखील होतं इकडे. त्यानंतर लाडू होते वेगवेगळ्या प्रकारचे, कोंबडी वड्यांचं पीठ होतं, उकडे तांदूळ होते, वेगवेगळे मसाले होते लावलेले, मालवणी मच्छी मसाला होता. त्यानंतर इकडे वेगवेगळ्या प्रकारचा गरम मसाला देखील अवेलेबल होता. आम्ही घरी खरं तर वेगळ्याच प्रकारचे वडे बनवतो. म्हणजे त्यामध्ये माझी मम्मी सगळं पोहे वगैरे टाकून वडे बनवते. ते खूपच फ्लफी होतात. पण हे कोंबडी वड्यांचं पीठ असं ठेवलेलं होतं. ते थोडं येल्लोइश कलरमध्ये होतं. तुम्हाला माहीत असेल तर कमेंट करून नक्की सांगा की त्यामध्ये काय काय असतं. तर ते आम्ही घेतलेलं आहे. तर बघूया वडे केव्हा बनवू तेव्हा मी व्हिडिओ टाकीन. त्यानंतर हे वेगवेगळ्या प्रकारचे मुखवास होते, बडीशोप्स अँड ऑल, हे सगळं. चेरी पण होत्या त्यामध्ये. आणि हे बघू शकता काही फ्रॅम्स होते इकडे, ज्या आपले फ्रॅम्स पापड वगैरे सगळं असतात. तर ते हेल्दी होते थोडेफार. नाचणीचे होते, त्यानंतर बाजरीचे होते, असे वेगवेगळ्या प्रकारचे होते. लोणची तर विचारूच नका, खूप प्रकारची लोणची होती इकडे. आंब्याचं लोणचं होतं, ते पण वेगवेगळ्या प्रकारांमध्ये होतं. खानदेशी होतं, मालवणी होतं, त्यानंतर लिंबाचं लोणचं होतं, लसूणचं लोणचं देखील होतं, ते देखील नवीन बघितलं मी. आणि हे मी असं हातात घेऊन बघत आहे, याला काय म्हणतात तुमच्याकडे ते मला नक्की सांगा. हे मी फर्स्ट टाईम ऑब्झर्व केलं होतं, त्यामुळे मी डॅडना विचारत होते की ते काय आहे नक्की. तर त्यांनी मला असं सांगितलं की रातांब्याचं झाड असतं, तर रातांब्याच्या झाडाचं खोड असतं ते. तर ते आपण वितळवलं की त्याचं तेल तयार होतं. तर ते खूप आयुर्वेदिक असतं आणि ते आपल्याला खूप उपयुक्त असतं सगळ्याच गोष्टीमध्ये. जर कोणाला पेन वगैरे होत असेल तर त्यावर ते लावता येतं, असं मला डॅडनी सांगितलं. बट तुमच्याकडे याचा उपयोग नक्की कोणत्या प्रकारे करतात हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला माहीतच असेल की त्याला काय म्हणतात एक्झॅक्टली, तर ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि वेगवेगळे फूड स्टॉल्स देखील इकडे होते. हे दिल्ली परोठा म्हणून होतं, दिल्ली चाट म्हणून होतं, समोसा होता तिकडे, त्यानंतर छोले भटुरे होते, बर्गर्स होते, दाबेली होत्या. आणि मिनिमम क्लीनलीनेस त्यांनी ठेवलं होतं. तसं जत्रेत गेल्यानंतर आपण काही जास्त एक्सेप्ट नाही केलं पाहिजे की खूपच तिकडे भारी क्लीनलीनेस किंवा काही असेल. त्यामुळे आम्ही जास्त काही खाणं टाळलं तिकडे. हो, पण तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की आपल्या कोकणात मच्छी, फ्राय फिश, ग्रेव्ही फिश किती फेमस आहे आणि किती इम्पॉर्टंट आहे. आपलं जेवण हे विदाऊट नॉनव्हेज, विदाऊट फिश किंवा विदाऊट चिकन इनकम्प्लीट आहे.
तर हा एक वेगळा स्टॉल इकडे होता, म्हणजे एक हॉटेल टाईप छोटंसं त्यांनी ओपन केलं होतं. छोटासा सिटिंग एरिया त्यांनी दिला होता आणि हे वेगवेगळ्या थाली त्यांनी लावलेल्या आहेत. चिकन थाली, कोलंबी थाली, सागोती थाली होती, मटण थाली देखील त्यांच्याकडे होती, कोंबडी वडे थाली होती, बांगडा थाली होती. त्यानंतर इकडे बघू शकता तुम्ही वडे वेगळे ठेवलेले आहेत, खेकडा मसाला ठेवलेला आहे, बांगडा कढी ठेवलेली आहे, चिकन मसाला ठेवलेला आहे. त्यानंतर सुकं चिकन होतं, मालवणी चिकन होतं. असे वेगवेगळे आणि भन्नाट असे प्रकार इकडे अवेलेबल होते. आणि हे हॉटेल किंवा हे असं छोटंसं हॉटेल किंवा स्टॉल हे असं होतं की त्यांनी पूर्ण ते पदार्थ असे डिस्प्लेला लावून ठेवले होते. त्यामुळे लोकं खूपच अट्रॅक्ट होत होते आणि आपल्यासारखे कोकणी माणसं तर अट्रॅक्ट होतातच अशा सगळ्या गोष्टींकडे आणि स्पेसिफिकली जेवणाकडे. आणि हे आम्ही असं छोटंसं काहीतरी खावं म्हणून ऑर्डर केलं होतं. कोंबडी वडी आणि चिकन खिमा बेसिक असं फार काही मोठं आम्ही ऑर्डर केलं नव्हतं. आणि त्यानंतर आम्ही सोलकढी पियालो एक ग्लास सगळे मिळून. आणि ती पण खूपच रिफ्रेशिंग आणि कोकणी टचवाली सोलकढी होती. आणि आम्ही असं काही ठरवून आलो नव्हतो की आपण हे खाणार आहोत, आपण हे करायचं आहे. एक गंमत म्हणून आपण फिरायला जाऊया जत्रेत, एकदा बघूया. आणि आम्ही पूर्ण फॅमिलीसोबत होतो, कारण मी नेहमीच सोबत नसते त्यांच्या, बिकॉज ते कधीही फिरायला जातात, मी नसते बिकॉज ऑफ माय जॉब. बट आत्ता मी घरी आहे ड्यू टू एक्झाम, तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे. त्यामुळे मला थोडाफार वेळ होता, तर म्हटलं एक फेरफटका मारून येऊया आपण जत्रेमध्ये. तर आपल्यालाही बघायला भेटेल काय काय नवीन आहे आणि एक ब्लॉगही होऊन जाईल. तुम्हालाही बघायला भेटेल की आमच्या इकडची जत्रा नक्की कशी असते. तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये आणि कमेंट करून मला नक्की सांगा की व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि कसा वाटत आहे. आणि हे बघू शकता खेळाचेही एवढे विविध प्रकार इकडे होते का विचारूच नका. म्हणजे लहान मुलं एवढी खुश झाली होती हे सगळं बघून. हा प्रकार मी पहिल्यांदा बघितला जत्रेमध्ये, जो मागे दाखवला तुम्हाला. असं छोटंसं स्विमिंग पूल टाईप त्यांनी बनवलं होतं आणि छोट्या छोट्या बोट सोडल्या होत्या, त्यामध्ये मुलं सायकलिंग करत बोट चालवत होते. आणि ह्या वेगवेगळ्या राईड्स या बघूनच एवढ्या भारी वाटत होत्या. मला पण यात बसण्यासारखं वाटत होतं, पण मी काय ते नाही करू शकले, कारण नाही जमणार ते मला एकदम बसून. आणि ते बघूनच एवढं डेंजरस वाटत आहे आणि खूप भीती वाटते ह्या सगळ्यात बसायला. तुम्हाला कोणती राईड आवडते यातली हे मला नक्की सांगा. आणि तुम्ही गेलेच असणार एखाद्या जत्रेमध्ये, तर कुठल्या राईडवर तुम्ही बसता किंवा आकाश पाळण्यात तुम्ही बसता का हे मला कमेंट करून सांगा. आणि ही राईड खूपच डेंजरस होती म्हणून मी थोडा जास्त व्हिडिओ काढलेला आहे. तुम्ही बघू शकता किती फास्टली ते मूव्ह होत आहे. आणि ओन्ली फक्त तो मधला जो सर्कल आहे तो मूव्ह नाही होत आहे, पूर्ण एक एक त्यांचं जे बकेट होतं बसण्याचं ते सगळं मूव्ह होत होतं जे त्यांनी बनवलेलं होतं. आणि हा मोठा आकाश पाळणा देखील इकडे होता. आणि लहानपणापासूनच या ट्रेनचं खूप कौतुक असायचं मला, की यामध्ये बसल्यावर एकदम कसं वाटतं. ते पण मी एक छोटासा व्हिडिओ काढलेला आहे. मस्त अशी ट्रेन येत आहे बघू शकता तुम्ही. आणि लहान मुलं प्रचंड एन्जॉय करत होती त्या ट्रेनमध्ये आणि खूप भारी वाटत होतं त्यांना. इकडे कार्स देखील होत्या, रोलिंग होणाऱ्या कार्स होत्या. त्यानंतर इकडे वेगवेगळे लकी ड्रॉ टाईप गेम्स होते, हे तुम्ही बघितलेच असतील प्रत्येक जत्रेमध्ये. एक बंदूक असते की त्या बंदुकीने आपल्याला ते बलून्स फोडायचे असतात किंवा या रिंग्स टाकायच्या असतात, किंवा हे सगळे लकी ड्रॉसाठी लावलेले प्राईज तुम्ही बघू शकता. हे कधी होत तर नाही आपल्याकडून, बट खूप मजा येते हे सगळं करायला. आणि त्यानंतर आम्ही मलाई कुल्फी घेतली होती, ती खाऊन देखील आम्हाला मस्त वाटलेलं आहे. आणि इकडे बघू शकता मम्मी पप्पा किती एन्जॉय करत आहेत, भारीच एकदम. आणि खूप मस्त वाटलं आम्हाला फिरून. आणि तिकडे वेगवेगळ्या प्रकारचे एंटरटेनिंग त्या लोकांनी ठेवलेलं होतं, म्हणजेच डान्स ठेवले होते मुलामुलींचे. मस्त कोळी मालवणी असे मिक्स डान्स होते, ते पण बघायला खूप मजा आली आम्हाला. आणि मी ते डान्स मुद्दामून असे थोडे थोडे जास्त रेकॉर्डिंग टाकलेलं आहे, कारण त्यांचीही मेहनत आहे. म्हणजे ते कंटिन्यूस 7 PM to 11 PM असे डान्स करत असतात. आणि तेही वेगवेगळ्या गाण्यांवर 2-3च मुली होत्या, त्या वेगवेगळ््या गाण्यांवर डान्स करत होत्या. आणि एक मुलगा होता, तो देखील खूप मस्त डान्स करत होता. आणि त्यानंतर थोडं इमिटेशन ज्वेलरी आम्ही बघितले,
इयरिंग्स होते, रिंग्स होते, त्यानंतर टी शर्ट्स होते मस्त मस्त प्रिंटेड, आणि हे लहान मुलांसाठी खेळणे होते वेगवेगळे. त्यामध्ये पण खूप गर्दी होती लहान मुलांची. आणि एक स्टॉल होता फुटवेअरचा, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे फुटवेअर होते तिकडे. हिल्स होते, मोजडी होत्या, त्यानंतर फ्लॅट्स होते, सगळं काही अवेलेबल होतं. त्यानंतर इमिटेशन ज्वेलरी बघण्यासाठी आम्ही थांबलेलो होतो. मगाच्या स्टोअरवर प्रॉपर नव्हत्या, ह्या इकडे आपल्या महाराष्ट्रीयन ज्वेलरी अवेलेबल होत्या. आणि त्यामध्ये ही अशी ठुशी टाईप मंगळसूत्र होतं, ते आता सध्या ट्रेंडला चालू आहे. तुम्ही मगाशी बघितलं असेल व्हिडिओमध्ये. ते एक मम्मीने घेतलेलं आहे. आणि आता हळदी कुंकू देखील आहे, मकर संक्रांती आहे, तर त्यासाठी मम्मीला होऊन जाईल म्हणून तिने एक बाय केलेला आहे. पण इकडे व्हरायटी तुम्ही बघू शकता, जसं दुकानात व्हरायटी असते सेम तशी व्हरायटी इकडे लावलेली आहे. हे मंगळसूत्र बघू शकता न्यू पॅटर्नमध्ये, डबल चं आहे, हे डबल फेऱ्यांचं मंगळसूत्र आहे. सिंगल फेऱ्यांचं देखील होतं, ते डेली वेअरसाठी होऊन जातं. आणि खूप चीप रेट्समध्ये हे होते, 100 रुपीजमध्ये भेटत होते. आणि खूप दिसायला एलिगंट आणि छान दिसत होते. तुम्हाला जर वाट्यांचे मंगळसूत्र हवे असतील ते पण होते इकडे, डायमंडमध्ये देखील अवेलेबल होते. आणि त्या पेंडंटमध्ये देखील तुम्हाला वेगवेगळी डिझाईन मिळणार होती. खूपच म्हणजे भारी व्हरायटीचे मंगळसूत्र इकडे होते. आणि आता मी लोकेशन सांगत आहे. हे लोकेशन आहे माऊली चौक, बदलापूर ईस्ट. तर जर कोणी बदलापूरमधले असतील आणि माझे व्हिडिओ बघत असतील तर त्यांनी या जत्रेला आवर्जून भेट द्या. तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू आणि इमिटेशन ज्वेलरी हे सगळं काही बघायला मिळेल. आणि कोणी कोकणातलं आपल्या असेल तर नक्कीच व्हिजिट करा. भरपूर काही नवीन नवीन गोष्टी, आणि ज्या जुन्या गोष्टी आहेत जशा या बघू शकता, हे मेडिसिन्स आहेत. खूप जुने मेडिसिन्स असतात, ते बाहेर कुठेच भेटत नाहीत सहसा, ते आपल्या कोकणात किंवा गावी भेटतात. तर त्याही इकडे लावलेल्या होत्या, त्या तुम्हाला सहज भेटून जातील या जत्रेमध्ये. तर तुम्ही नक्की विजिट करू शकता. आणि ही जत्रा साधारण 4 जानेवारीपासून सुरू झालेली आहे, ती 18 जानेवारीपर्यंत असणार आहे. त्यामुळे या विकेंडला किंवा नेक्स्ट वीकमध्ये तुम्ही विजिट करू शकता. माऊली चौक, बदलापूर ईस्ट. जर कोणाला विजिट करायचं असेल तर या जत्रेला नक्की विजिट करू शकता. आणि एका मेन स्टॉलवर आम्ही त्यानंतर पोचलेलो होतो. ही आहे ड्राय फिश, सुकी मच्छी. आणि तुम्ही बघू शकता किती मोठ्या मोठ्या मच्छी, शिंगाडा होता, सुरमई होती, ढोमी मच्छी होती, असं खूप काही होतं. आम्ही त्यातून काही घेतलेले आहेत थोडेफार फिश. आणि इकडे खरवस जो मगाशी दाखवलेला. आणि हे मुखवासाचे 2 स्टॉल होते, आणि ते पण खूप वेगवेगळ्या प्रकारचे इकडे अवेलेबल होते, म्हणजे बघाल तेवढं कमी आहे. आणि एक स्पेशल स्टॉल म्हणजे कँडी फ्लॉस. मी तर खात नाही बिकॉज शुगर मी खूप कमी केलेलं आहे. तर हा कँडी फ्लॉसचं एक होतं, ते पण खूप भारी होतं. आणि हे किचन्स होते खूप मस्त मस्त. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंट देखील करा. बाय बाय.